मी बालाजी कृष्णा. माझ्या हातात जन्मताच आरती स्वास्तिक असल्याकारणाने तुम्ही मला बरंच काही मानता. आता काय मानता ते तुम्हा सर्वांना माहीत आहे. जीवन आणि मरण हे दोन्ही वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका आहेत. परंतु पृथ्वीवर जर माणसाचा जन्म झाला तर त्याचा मृत्यू हा अटळ आहे. कारण स्वतः महादेवाची पार्वतीही या पृथ्वीवर मेली तर त्याला महादेवाला जिवंत करता आले नाही. या सृष्टीच्या नियमाचे पालन स्वतः महादेवालाही करावं लागलं. तर तुम्ही तर मनुष्य आहात आणि तुम्हाला ते पालन करणं जरुरी आहे. हे कलियुग आहे. कलियुगात देव तुमची कोणतीही मदत करू शकणार नाही. कारण या कलीनंच देवाकडून वचन घेतलेलं आहे की तो तुम्हाला कोणतीही मदत करणार नाही. म्हणून देवाने तुम्हाला अशी बुद्धी दिली की त्यामध्ये तुम्हाला चांगलं आणि वाईट या दोघांची परख करणारी बुद्धी देवाने तुमच्या डोक्यात घातलेली आहे. जर तुम्ही तुमच्या बुद्धीचा उपयोग चांगल्या कामासाठी कराल तर चांगलं होईल, वाईट कामासाठी कराल तर वाईट होईल. आणि जर तुम्ही वाईट काम कराल तर त्याचे फळ तुम्हाला मिळेल, त्याची शिक्षाही तुम्हाला मिळेल. तेव्हा देवाला जबाबदार धरणे हे चुकीचे आहे. कारण देवाने तुम्हाला लढण्यासाठी बुद्धी दिली आहे. जोपर्यंत हे कलियुग आहे तोपर्यंत सर्व काही असंच राहणार आहे. तुम्हा सर्वांच्या बुद्ध्या भ्रष्ट करणारी यंत्रणा कलीमध्ये आहेत. आणि काही याचं उदाहरण सांगायचं म्हणजे तुम्ही बायका चुकीचं वागता. त्याचं प्रमुख उदाहरण म्हणजे तुम्ही श्रीकृष्णाच्या नावावर कोणालाही मानून घेऊन वाईट धंदे करता. श्रीकृष्णाने त्यांच्या कोणत्याही प्रवचनात किंवा त्यांच्या कोणत्याही धर्माच्या ग्रंथात त्याच्या नावावर मानून घेऊन कोणताही वाईट धंदा करण्यासाठी कुणालाही सांगितलेले नाही. स्वतः श्रीकृष्णाने त्याच्या नावाची नकल करणाऱ्याला एका वासुदेव राजाला मारून टाकले. कारण तो वासुदेव नावाचा राजा तो स्वतःला श्रीकृष्ण समजत होता आणि श्रीकृष्णाची नकल करून लोकांना मूर्ख बनवत होता. म्हणजे तुम्हाला मला यातून हे सांगायचं आहे की श्रीकृष्णाला श्रीकृष्णाच्या नावाची नकल करणारा व्यक्ती आवडला नाही, राजा आवडला नाही, त्याला त्यांनी मारून टाकले. तर तुम्ही जर श्रीकृष्णाच्या नावावर कोणाला बनवून त्याची नकल करत असाल तर ते श्रीकृष्णाला कसे आवडेल? जर तुम्ही स्वतः श्रीकृष्णाची भक्ती करत असाल तर स्वतःच श्रीकृष्ण तुमच्यापाशी यायला पाहिजे. तो कोणीही व्यक्ती नव्हे, स्वतः आला पाहिजे. नाहीतर तुम्ही तसंच राहायला पाहिजे. नावावर कुणाला बनवून व्यभिचार करणे हे एक व्यभिचाराचा प्रकार झाला, ती भक्ती नव्हे. कोणत्याही नीच माणसाला तुम्ही श्रीकृष्णाच्या बरोबर समजता म्हणजे तुमच्या इतका नालायक माणूस कोणी या पृथ्वीवर नसेल असे मला वाटते. तो देव आहे, विष्णूचा अवतार आहे आणि त्याची बरोबरी करण्याची तुमची ऐपत आहे का? किंवा कोणत्याही माणसाला त्याची बरोबरी करण्याची शक्ती आहे का? या देशाची संस्कृती खूपच छान होती, पर आर्यांनी या भारत देशात आगमन केले आणि येथील संस्कृतीमध्ये खोट्या कहाण्या लिहून ठेवल्या, बरेच ग्रंथामध्ये फेरफार केला आणि चुकीच्या गोष्टी लिहून ठेवल्या. आता तुम्हाला सांगतो, राधा आणि श्रीकृष्णाचं प्रेम नव्हतं. श्रीकृष्ण आणि राधा हे लहानपणाचे मित्रमैत्रीण होत्या जे खेळत होत्या. जेव्हा श्रीकृष्ण मोठा झाला तो गोकुळ सोडून द्वारका नगरीला निघून गेला. आणि जर श्रीकृष्ण राधावर प्रेमच करत होता तर त्याने राधाशी विवाह केला असता, त्याने राधाला मोकळं सोडलं नसतं. परंतु लोकांनी खोट्या कहाण्या लिहून ठेवून श्रीकृष्ण आणि राधाचं प्रेम दाखवलं. दुसरीकडे श्रीकृष्णाने 1600 महिलांशी विवाह केला. 1600 महिला ह्या व्यभिचारातून श्रीकृष्णाने मुक्त केल्या होत्या. म्हणजे व्यभिचार धंदा करण्यापासून वाचवण्यापासून त्या महिलांना व्यभिचार करू न देण्यासाठी श्रीकृष्णाने त्यांना वाचवलं होतं. त्यांना वेश्याचा धंदा करण्याच्या व्यवसायापासून मुक्त करण्यासाठी त्यांनी युद्धही केलं होतं. आणि त्या महिलांना कोणीही अधिकार नाही यासाठी त्यांनी त्या 1600 महिलांशी विवाह केला होता. परंतु त्यांची एक अट होती. त्यांनी त्या महिलांना हे सांगितलं होतं की श्रीकृष्णाचा त्यांच्याशी कोणताही शारीरिक संबंध राहणार नाही, फक्त ते समाजासाठी त्या महिलांचे पती असतील. पती परमेश्वर फक्त त्यांचे रक्षण करण्यासाठी. त्या ठिकाणी लिहिणाऱ्यांनी चुकीचा अर्थ काढून श्रीकृष्णाला दोषी व्यभिचारी ठरवले. त्यांच्याकडे तर बुद्धी आणि नव्हती, पण तुमच्याकडे तर बुद्धी आहे ना. जी गोष्ट श्रीकृष्णालाच आवडत नाही ती तुम्ही करता म्हणजे तुमच्या इतकं नालायक कोणी असेल का? श्रीकृष्णाला स्वतःच्या नावावर नकली माणूस बनवण्याची इच्छा नाही, त्याने त्या राजाची हत्या केली. मग तुम्ही तसं का करता? श्रीकृष्णाला कोणतीही महिला व्यभिचार केलेला आवडत नाही, पण तुम्ही मात्र श्रीकृष्णाच्या नावावर व्यभिचार करता. सुधरा, तुमच्या वस्तूची बुद्धी आहे ना ती चांगल्या मार्गासाठी वापरून असे वाईट धंदे करण्याचे बंद करा. कृष्णाने असे वाईट धंदे करण्यास कोणत्याही धर्माच्या ग्रंथात किंवा कोणत्याही त्याच्या अध्यायात लिहून ठेवलेले नाही. मोठी मंडळी तुम्हाला फसवण्यासाठी असे खोटे प्रचार करते, त्यांना चप्पल आणि बुटाने मारायला पाहिजे. बुद्धीने वागा आणि या कलियुगाच्या प्रकोपापासून वाचवा आणि स्वतः वाचा.